राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा उद्या 11 जूनला षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार। सोहळ्यामध्ये सध्या राष्ट्रवादी पक्षातील परिस्थिती, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या पदांबाबत निर्माण झालेली शंका यावर मंथन होण्याची शक्यता। पुणे विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पेटला। काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षश्रेष्ठींकडे केली तक्रार। सपकाळांनी पुण्यामध्ये कोणाशी चर्चा न करता शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप। सोलापूरमध्ये काँग्रेसचा आणखी एक धक्का। काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश। या प्रवेशामुळे दक्षिण सोलापुरातील काँग्रेस संघटनेला धक्का। सांगली सातारा विधान परिषदेचा उमेदवार निवडताना महायुतीकडून दोन्ही राजेंना डावलण्यात आलं। त्यामुळे साताऱ्याच्या दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना शंका, सातारकरांनो आपली ताकद दाखवून द्या असं आवाहन। पहिला प्रश्न सातारच्या दोन राजांचा, त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहिती। त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही। दोन्ही राजेंना डावलल्याचा जयंत पाटलांचा दावा शिवेंद्रराजेंनी फेटाळला। गैरसमज पसरवल्याशिवाय विरोधकांना मतं मिळत नसल्याचा जयंत पाटलांवर पलटवार। सांगलीला 3 मंत्रिपदे मिळायची तेव्हा साताऱ्यावरचा अन्याय दिसला नाही का, विचारला सवाल। गैरसमज पसरवल्याशिवाय त्यांना पण माहिती आहे की मतं मिळणार नाही, आणि मग गैरसमज पसरवायचा असलं तर हे असं बोलल्याशिवाय मतदारांमध्ये गैरसमज पसरणार नाही हे चांगलं माहिती आहे जयंत पाटील साहेबांना, आणि तोच प्रकार काल त्यांनी केला। आज आता आपण प्रचार सगळेजण करतोय, उदयनराजे प्रचारात उघड आहेत, हे उघड धैर्यशील दादा बरोबर फिरतोय, सुनील गाटकर इच्छुक होते हे उघड प्रचार करतात, पलीकडं सांगलीमध्ये पृथ्वीराज देशमुख इच्छुक होते ते उघड प्रचार करतात, तेव्हा कोणी नाराज नाही आहे। विधान परिषदेच्या अमरावती मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। प्रकृती बिघडल्यामुळे आणखी 2 ते 3 दिवस उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला। प्रकृती ठीक झाल्यावर पुन्हा प्रचार करणार असल्याचं देशमुखांनी केलं स्पष्ट। कारण मला दम लागतोय, धाप लागते आणि माझी एंजिओग्राफी त्यांनी म्हणून करून घेतली, तर त्यांचं म्हणणं आहे की थोडं तुम्हाला तब्येतीची केअर करावी लागेल, 4-5 दिवस रेस्ट करावं लागेल। तर मी त्यांना सांगितलं मला उपचार कार्य करायचं आहे, तर त्यांना परमिशन मागत आहे मी, तर त्यांनी 4-5 दिवस मला रेस्ट करायला सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदावरील 4398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण। आजपासून भाजपची प्रगती पथयात्रा सुरू होणार। पंतप्रधान मोदींचा काळ हा सुवर्ण काळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा गौरव। आत्मनिर्भर भारत होताना पाहतोय तो हा काळ असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच आता शस्त्रनिर्मिती भारत स्वतः करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून 4399 दिवस पूर्ण करत एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे। केंद्रात मोदी सरकारची 12 वर्ष पूर्ण। अमरावतीतील अंबादेवी मंदिरामध्ये भाजपकडून महाआरती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो आणि पंतप्रधानांनी 2047चा जो संकल्प केला तो पूर्ण हो अशी प्रार्थना। खासदार अनिल बोंडे यांच्यासह भाजपचे महापौर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पूर्ण 12 वर्ष तप त्यांनी व्यतीत केलं आणि आता आम्ही अंबादेवीच्या चरणी प्रार्थना केली, विकसित भारत 2047चा संकल्प त्यांना पूर्ण करू दे आणि त्यासाठी आमची सगळी शक्ती आम्ही प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी ठेवली।
आणि ईश्वराला प्रार्थना केली की या नेतृत्वाला अधिक शक्ती मिळो. पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण. पनवेलच्या कळंबोलीमध्ये भाजपकडून महाआरती. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांकडून आरतीचं आयोजन. नरेंद्र मोदींच्या उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी आरती. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडला. त्यामुळे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्लीतल्या प्राचीन हनुमान मंदिरामध्ये मोदींसाठी प्रार्थना केली. दरम्यान बेरोजगारी आणि महागाईमुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. मोदी जी ने जो चुनाव के पहले वादे किए थे उसमें से कितने वादे पूरे हुए? क्या उसके बारे में मोदी जी ने कुछ अफसोस जाहिर किया है या कोई माफ़ी का इजहार किया है? देखिए, अर्थव्यवस्था की बात करें तो आज मोदी जी के कार्यकाल में रुपए की कीमत कहाँ से कहाँ पहुँच गई है. देश की जनता पिस रही है. आप कह रहे हैं कि हमने इतने लोगों को गरीबी के नीचे से ऊपर उठाया है. अरे 80 करोड़ लोगों तो आप धान दे रहे हैं जिसके बगैर वो जीत नहीं सकते. तो क्या ये विकसित भारत की निशानी है? देशाला कायम रांगेत ठेवणं हा मोदींचा विक्रम. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंची टीका. बँक खातं ते KYCच्या रांगा लागल्या. खतं, पेट्रोल आणि ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी रांगा, तर लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठीही रांगा. दानवेंची टीका. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडून आशा मिरगे यांना नोटीस. अशोक खरात प्रकरणामध्ये आशा मिरगे यांच्याकडून गंभीर आरोप केल्यामुळे चाकणकरांकडून नोटीस. Naukri.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातींमुळे नवा वाद. मुंबईतील नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य देत मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप. अहमदाबाद स्थित भरती एजन्सीकडून वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध. नोकरी मुंबईत, मात्र फक्त गुजराती मारवाडी अर्ज करू शकतात असा दावा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातल्या भरणेवाडी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचा शेतकरी आक्रोश मोर्चा. पोलिसांनी आंदोलन करण्यासाठी आलेला युवक काँग्रेसचा मोर्चा मध्येच रोखला. भरणे यांच्या घराकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी रोखला. आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी आम्हाला माहीत आहेत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसला उत्तर. युवक काँग्रेसनं विरोधी पक्ष म्हणून मोर्चा काढला असावा, लगावला टोला. सगळ्याचंच समाधान आपण कुठल्याच आजपर्यंत कर्जमाफी झाली पुन्हा आपण सगळ्यांचंच समाधान करू शकलेलो नाही. तरी जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामध्ये एक पाठबळ मिळालं पाहिजे. त्याचं एक आर्थिक त्याला कुठेतरी मदत झाली पाहिजे. या उद्देशानं या महायुती सरकारने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही कर्जमाफी निश्चित प्रकारे केलेली आहे. सोलापुरातल्या गोकुळ कारखान्याच्या थकीत कर्जाप्रकरणी शेतकरी आक्रमक. 130 कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी 15 दिवसांपासून शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन. आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. भिवंडीत विकासकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकरी विनोद शेंडे यांनी 2011 साली 64 गुंठे जमीन विकसित करण्यासाठी दिली, मात्र अद्यापही ना गोदाम मिळालं ना भाडं. फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचं श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन. सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. केसरकर यांच्या मतदारसंघामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप. केसरकरांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणी. बीडच्या परळीमध्ये सरस्वती नदीतील अतिक्रमण काढण्यासाठी वैद्यकीय भक्ती मंडळाचं साखळी उपोषण. अतिक्रमण काढून सरस्वती नदीच्या हद्दखुणा निश्चित करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी. नागपूरमधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतीमध्ये कथितपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. नागपूर सुधार प्रज्ञाच्या सभापतींना घेराव घालण्याचा इशारा. पंतप्रधान आवास योजनेच्या इमारतीमध्ये बिअर बारला परवानगी दिल्याविरोधात आंदोलन. लातूरच्या उदगीरमधल्या जळकोट महामार्गावर शासकीय औषधाचा साठा उघड्यावर. मुदत संपलेल्या औषधांचा साठा रस्त्याजवळच्या झुडपात फेकला. मुदत संपलेली औषधं नष्ट करण्याचे नियम आहेत, मात्र नियमांना बगल देऊन परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणण्यात आलंय. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी.
पालघरमधील डहाणूतल्या लव जिहाद प्रकरणी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक. बंदला डहाणू शहरातील व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कडकडीत बंद असल्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी पोलीस बंदोबस्तात तर ड्रोन मोजणीचा प्रयत्न. मात्र शेतकऱ्यांचा विरोध कायम. काल ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर आज पुन्हा विट्याजवळच्या नागेवाडी भागामध्ये ड्रोननं मोजणी करण्याचा प्रकार. भंडारा जिल्ह्यामध्ये ओबीसी जनगणनेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. स्वतंत्र रकाना न मिळाल्यास जनगणनेवर बहिष्काराचा इशारा. हैदराबादला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. गचिबोबली, माधापूर आणि हायटेक सिटी सारख्या भागांना पावसाचा सर्वाधिक फटका. सखल भागामध्ये पाणी साचलं. बीड जिल्ह्यामध्ये 24 तासात 9.2 मिलीमीटर पाऊस. माजलगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक 24.9 मिलीमीटर पाऊस. बीडच्या 11ही तालुक्यांमध्ये सर्वदूर पावसाची हजेरी. गेवराई तालुक्यामध्ये 14.9 मिलीमीटर. बीड तालुक्यामध्ये 12.6 मिलीमीटर पाऊस. तर झालेला पाऊस पेरणीसाठी पुरेसा नाही अशी कृषी विभागाची माहिती. कोकणामध्ये दमदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. भात पेरणीच्या कामांना सुरुवात. यंत्रांच्या सहाय्यानं पेरणी करणाऱ्यांकडे शेतकऱ्यांचा कल. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील सिरगावमध्ये पावसामुळे कांद्याचं नुकसान. भाव नसल्यामुळे साठवून ठेवलेला कांदा सडला. शेतकरी कांतीलाल चोबे यांचं नुकसान. सरकारनं मदत करण्याची मागणी. एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागा. अकोटमधील कृषी केंद्रांवर कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुपन वाटप. युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्राबाहेर लावल्या होत्या रांगा. धाराशिवमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कृषी निविष्ठा वाटपामध्ये घोटाळा. विभागीय पथकाकडून चौकशी सुरू. 8 तालुक्यातील कृषी निविष्ठा वाटपाचं रेकॉर्ड घेतलं ताब्यात. निविष्ठा वाटप केलेल्या शेतकऱ्यांची थेट चौकशी होणार. लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला धावले मुख्यमंत्री. शेतकऱ्यानं बैल नसल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपलं. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला बैल उपलब्ध करून. नवी मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी कर्जतमध्ये पोशीर धरणाची निर्मिती होणार. 2029 साली 500 MLD पाणी शहराला मिळणार. वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. तर नवी मुंबईतील फ्लेमिंगो अधिवास वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक. गोंदियातील 8 मध्यम प्रकल्पांनी गाठला तळ. मध्यम प्रकल्पामध्ये 22.67% जलसाठा शिल्लक. मान्सून आणखी लांबला तर पाण्याची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता. यंदा जगातल्या सर्वाधिक गरम शहरामध्ये भारताची 14 शहरं. जगातील उष्णतेचा धोका असणाऱ्या शहरामध्ये नागपूर 4थ्या क्रमांकावर. टॉपच्या 50 शहरांमध्ये अहमदाबाद 2ऱ्या क्रमांकावर तर नागपूर 4थ्या, मदुराई 7व्या क्रमांकावर. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणामध्ये भारतीय शहरं सर्वाधिक गरम.